अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ 2026 आपल्यासाठी खूप खास असणार आहे. कारण 2026 मध्ये धोंड्याचा महिना, ज्याला अधिक मास, पुरुषोत्तम मास किंवा मलमास म्हणून देखील ओळखलं जातं, तर तो आलेला आहे. शास्त्रामध्ये या महिन्याला पुरुषोत्तम मास म्हणून विशेष महत्त्व दिलं आहे. कारण स्वय भगवान श्री विष्णूंनी या महिन्याला माझं नाव द्या असं सांगितलं. लोक अधिक मासाला धोंड्याचा महिना असेही म्हणतात. या महिन्यामध्ये केलेले जप, तप, दान, धर्म, पूजा, स्तोत्र, पठण याचं फळ हे अनेक पटीने वाढत असतं, असं शास्त्रात देखील नमूद आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण या वर्षातलं सर्वात विशेष फलदायी मानला जाणारा अधिक मास म्हणजेच पुरुषोत्तम महिना हा नेमका कधी सुरू होत आहे, कधी संपतो आहे, याचं महत्त्व काय आहे आणि या महिन्यात नेमकं काय करावं, कोणत्या चुका टाळाव्यात, तसेच या महिन्यामध्ये कोणकोणत्या महत्त्वाच्या तिथी आलेल्या आहेत हे आपण संपूर्ण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. तर बघा, वर्षाला 12 महिने असतात, जानेवारी ते डिसेंबर. मग हा एक्स्ट्राचा अधिकचा महिना कसा येतो आणि हे कसं ठरवता, कशावरून ठरतो की हा अधिक मास आहे? चला तर मग जाणून घेऊया. तुम्हाला ही एक गोष्ट माहीत आहे का की आपल्या वैदिक पंचांगणात अधिक मास लीप वर्षामध्ये एक दिवस वाढतो, पण आपल्या हिंदू पंचांगामध्ये एक संपूर्ण महिना वाढतो. आणि हे का होतं? कारण चंद्रवर्ष आणि सूर्यवर्ष यांच्यात जो फरक आहे तो जुळवण्यासाठी हा अतिरिक्त महिना जोडला जातो. चंद्र 12 राशींची प्रदक्षिणा साधारणतः 28-29 दिवसात पूर्ण करतो, तर सूर्य एका राशीत जवळजवळ 30 ते 21 दिवस थांबतो. तर दुसरीकडे भारतीय गणना पद्धतीनुसार सौर वर्षात 365 दिवस आणि चंद्रवर्षात 354 दिवस असे असतात. आणि अशा प्रकारे एका वर्षात चंद्र आणि सौर वर्षात 11 दिवसांचा फरक असतो आणि 3 वर्षात हा फरक 33 दिवसांचा होतो. आणि हे 33 दिवस 3 वर्षांनी अतिरिक्त महिना बनतात आणि त्या अतिरिक्त 33 दिवसचा एक महिना जोडला जातो. त्याला आपण अधिक मास असं नाव देण्यात आलं आहे. आणि असं केल्याने व्रत उत्सवाची तारीख अनुकूल राहते. तसेच पंचांग किंवा हिंदू कॅलेंडर सूर्य आणि चंद्रवर्षाच्या गणनेवर आधारित आहे. अधिक मास हा चंद्रवर्षाचा अतिरिक्त भाग आहे, जो 32 महिने 16 दिवस आणि 8 तासांच्या फरकाने तयार होतो. आणि हेच अंतर भरून काढण्यासाठी किंवा सूर्य आणि चंद्रवर्ष यांच्या संतुलन निर्माण करण्यासाठी हा अधिक मास येतो. जगातील प्रत्येक जीव हा 5 घटकांनी बनलेला आहे: जल, अग्नी, आकाश, वायू आणि पृथ्वी. ज्या काळात व्यक्ती धार्मिक कार्यासह ध्यानयोग इत्यादीद्वारे आपल्या शरीरात उपस्थित असलेल्या पंचमहाभूतांचा समतोल स्थापित करण्याचा प्रयत्न करतो, आणि तो काळ म्हणजेच अधिक मास. आणि म्हणूनच अधिक मासादरम्यान केलेल्या कामांनी दर 3 वर्षांनी परमशुद्धता प्राप्त केल्यानंतर व्यक्ती नवीन ऊर्जेने भरत जातो. आणि इंग्रजी महिन्यानुसार जर सांगायचं झालं तर 2026 मध्ये अधिक महिना हा मे मध्ये आलेला आहे. 17 मे 2026 वार रविवार या दिवशी अधिक मासाला सुरुवात होत आहे. आणि मराठी महिन्यानुसार जर सांगायचं झालं तर ज्येष्ठ महिन्यामध्ये अधिक मास हा आलेला आहे. 17 मे 2026 वार रविवार या दिवसापासून अधिक ज्येष्ठ महिन्याला सुरुवात होते आहे. आणि याच दिवसापासून आपला अधिक मास म्हणजेच धोंड्याचा महिना सुद्धा सुरू होत आहे. आणि अधिक मास हा 15 जून 2026 वार सोमवार या दिवशी संपत आहे. अधिक मासामध्ये 21 मे 2026 वार गुरुवार या दिवशी गुरुपुष्यामृत योग सुद्धा आलेला आहे. तसेच आश्चर्याची बाब म्हणजे 2026 वर्षात अंगारकी संकष्टी चतुर्थी ही 3दा येणार आहे. बघा, हे अत्यंत शुभ योग मानले जातात. अंगारकीच्या उपवासाचे फळ म्हणजे शास्त्रात लिहिलेल्या सर्व संकष्टी चतुर्थीचे एकत्रित पुण्य होय. आता आपण या महिन्यात काय करावे आणि काय टाळावे हे जाणून घेऊया. तर बघा, श्रीमद भगवद्गीतेचे मनापासून वाचन करावे. विष्णू सहस्रनाम, पुरुषोत्तम मासाची कथा, श्रीरामचरित्र मासातील काही विशिष्ट पाठ, तसेच पुरुषोत्तम नावाच्या गीतेतील 18व्या अध्यायाचा रोज अर्थासह पठण करावे. तसेच दररोज किमान 108 वेळा तरी ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप करावा. पण जर एवढ्या मोठ्या स्तोत्रांचं पठण करण्यासाठी वेळ नसेल तर फक्त हा मंत्र जप केला तरी देखील तेवढेच पुण्यफळ हे आपल्याला मिळेल. आता या महिन्यात शक्यतो एक वेळेचे अन्न घ्यावे असंही काही परंपरेमध्ये सांगितलं आहे. यामुळे शरीर हलकं राहतं आणि मन जप साठी स्थिर होतं. या महिन्यात दानाला विशेष महत्त्व आहे. गहू, तांदूळ, मूग, दूध, दही, तूप, आवळा, तांदळाच्या पिठाचे पदार्थ, जिरे, साखर, खजूर
अशा सात्विक वस्तूंचा दान केल्याने गृहदोषही शांत होतात आणि त्याचबरोबर अधिक मासात दीपदान अत्यंत शुभ मानलं जातं. आता बघा 21 मे 2026 या दिवशी गुरुपुष्यामृत योग अतिशय शुभ असा दिवस आहे. या दिवशी काहीही खरेदी केली, विशेषतः सोने, चांदी हे अनेक पटीने वाढत असतं असं शास्त्र सांगतं. धोंड्याच्या महिन्यात लोक अगदी पायातील जोडवीसुद्धा खरेदी करतात. चांदी लक्ष्मीला प्रिय असल्याने या दिवशी चांदीच्या वस्तू खरेदी करणं खूप शुभ मानलं जातं. तसेच धोंड्याच्या महिन्यामध्ये जावई आणि मुलीला चांदीचं वाण देण्याची देखील परंपरा आहे. अजूनही अनेक घरात ही परंपरा चालते आणि चांदी हा सात्विक, शुभ आणि मनधन वाढवणारा धातू मानला जातो. या महिन्यातला पुरुषोत्तम मास माधव मास असे देखील म्हणतात. या महिन्यात केलेली पूजा, जप, तप, दान, पाठ, सेवा याचं फळ जे आहे हे 100 पटीने जास्त लाभतं, म्हणजेच वाढतं. पण या महिन्यात काही चुका केल्या तर त्याचा परिणाम संपूर्ण वर्षभर जाणवू शकतो आणि म्हणून आज आपण जाणून घेणार आहोत की अधिक मासात कोणत्या चुका या अजिबात करू नयेत आणि कोणत्या गोष्टी केल्याने पुण्य कमी होते. तर बघा, लग्न, साखरपुडा, गृहप्रवेश, नामकरण, मुंडन, मोठी लग्नकार्य, गृहशांती ही कामे या काळामध्ये टाळावीत. तसेच या महिन्यात मांसाहार, मद्यपान, कांदा, लसूण आणि उडदाचे पदार्थ देखील खाऊ नयेत. तसेच कोणत्याही नवीन कामाची सुरुवात अधिक मासामध्ये करू नये. साधारणतः नवीन कामे, नवीन घर बांधणे, नवीन घराची दारे सुरुवात करणे, नामकरण हे जे आहे हे पूर्णतः या महिन्यामध्ये वर्ज्य करावं. तसेच विहीर, बोरिंग, तलाव असे देखील जे कामं आहेत खोदण्याची ती देखील करू नये. कारण हा महिना उपासना आणि आत्मशुद्धीचा मानला जातो. हा महिना शांततेच्या, जपाचा, सेवेचा आहे. भांडण केल्यास पुण्य नष्ट होते असे म्हणतात. तसेच रोज सूर्योदयापूर्वी उठावे. अधिक मासात ब्रह्ममुहूर्तात उठणे हे अनिवार्य मानले जाते. तसेच उशिरापर्यंत झोपणे यामुळे पुण्य देखील कमी करते. देवघर, देवांची मूर्ती अस्वच्छ ठेवू नये. तिखट वाणी म्हणजेच निंदा करू नये, चुगली अजिबात करू नये. अधिक मासात कुणाला वाईट बोलू नये, कुणाला मन दुखेल असं वागू नये. याने देखील पुण्य जे आहे ते तुमचं कमी होतं. विशेषतः अधिक मासात घरातील कचरा साफ ठेवणे म्हणजेच घर स्वच्छ ठेवणे अत्यंत शुभ आहे. काटकसर न करता जास्तीत जास्त दान करावे, कारण अधिक मासात दानाचं पवित्र फळ हे 100 पटीने वाढतं. दान टाळणे म्हणजेच पुण्य गमावणे. जास्त खर्च, दिखाऊपणा टाळावा आणि हा महिना जोरात खर्च करण्याचा नसून साधेपणा आणि मर्यादेचा आहे. नंबर आहे. देवाचे व्रत अर्धवट सोडू नका आणि तसेच केलेला जप, व्रत, पाठ अर्धवट सोडणे हे चुकीचं मानलं जातं. मांस, मद्य हे जे आहे हे खाऊ नये. अधिक मासात तामसिक आहार हा देखील शक्यतो वर्ज्य करावा. याने पुण्य जे आहे ते कमी होतं. या महिन्यात घरात अंधार ठेवू नये. संध्याकाळी दिवा लावणे अत्यंत शुभ आहे. आता दिवा तुम्ही तेलाचा लावा, तुपाचा, कोणताही चालेल. तसेच वडीलधाऱ्यांचा अपमान अजिबात करू नये. वृद्धांचा अपमान हा सर्वात मोठा दोष. या महिन्यात तो अधिक गंभीर मानला जातो. बघा, उपवास, दान, पारायण, गरिबांना अन्नदान या सेवा या महिन्यामध्ये अवश्य कराव्या. अधिक मास हा फक्त एक जादा महिना नाहीये, तर हा जीवन बदलणारा, कर्म शुद्ध करणारा, पुण्य वाढवणारा असा काळ आहे. आणि या छोट्या चुका जर टाळल्या तर घरामध्ये सुख समृद्धी नक्की येईल. अडथळे देखील दूर होतील. मानसिक शांती देखील मिळेल. धनसमृद्धी वाढेल आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे भगवान श्री विष्णूंची कृपा ही तुमच्यावरती अखंड राहील. हिंदू धर्मातील अत्यंत पवित्र मानला गेलेल्या या अधिक मास किंवा पुरुषोत्तम मास बद्दल एक पौराणिक कथा जी आहे ती मी तुम्हाला थोडक्यात सांगते आहे. तर बघा, फार वर्षापूर्वी नविश नावाचा एक अत्यंत पराक्रमी आणि शक्तिशाली राजा होता. त्याच्याकडे अफाट संपत्ती होती. त्याने अनेक मोठे यज्ञ केले होते, दानधर्म केले होते. पण त्याला एक मोठा दुर्गुण होता, गर्व. त्याला त्याच्या पुण्याचा आणि सत्तेचा प्रचंड अहंकार होता. राजा नहुषाने अनेक दानधर्म केले, पण त्याला अधिक मासाचे महत्त्व हे कधी समजले नाही. जेव्हा जेव्हा अधिक मास येई तेव्हा तो त्याकडे दुर्लक्ष करी. त्याने कधीही या पवित्र महिन्यात विशेष पूजा किंवा दानधर्म केले नाही. त्याला वाटले की मी नेहमीच दान करतो आणि मग या वेगळ्या महिन्यात काय महत्त्व. काळानुसार राजा अनुजाचा मृत्यू झाला आणि
त्याचा पापपुण्याचा हिशोब झाला. त्याच्यात पुण्याच्या तुलनेत त्याचा अहंकार आणि अधिक मासामध्ये केलेले त्याचे दुर्लक्ष हे खूप मोठे पाप ठरले. त्याला स्वर्गातून खाली ढकलण्यात आले आणि त्याला शिक्षा म्हणून त्याला अजगर म्हणजे साप योनीत जन्म घ्यावा लागला. अजगर म्हणून त्याला खूप दुःख देखील भोगावे लागले आणि अनेक वर्षानंतर जेव्हा पांडव वनवासात होते तेव्हा बलवान भीम श्री अजगराच्या तावडीत सापडला. तो अजगर दुसरा तिसरा कोणी नसून तो शापित राजा नहुष होता. जेव्हा युधिष्ठिर तेथे आले तेव्हा अजगराने आपली संपूर्ण कथा सांगितली. युधिष्ठिर हे धर्माचे आणि शास्त्राचे मोठे जाणकार होते. त्यांनी नहुषाला सांगितले, हे राजा, तुझ्याकडे सर्व काही होते, पण तू अधिक मासाचे महत्त्व हे ओळखले नाहीस आणि त्या महिन्यात केलेले साधे दान ही सामान्य महिन्यातील मोठ्या दानापेक्षा श्रेष्ठ असते आणि तुझ्या पापाचे मूळ ते हेच आहे. युधिष्ठिराच्या शब्दांनी नहुषाला ज्ञान प्राप्त झाले आणि त्याने मनोभावे पश्चाताप व्यक्त केला आणि अधिक मासात भगवान विष्णूंची पूजा आणि नामस्मरण केले. त्याच्या खऱ्या भक्तीच्या मनाच्या भक्तीमुळे आणि पश्चातापामुळे त्याला अजगराच्या रूपात योनीतून मुक्ती मिळाली आणि त्याला पुन्हा स्वर्गात स्थान मिळाले. बघा, या कथेचा बोध काय आहे तर अधिक मास हा केवळ कॅलेंडरचा अतिरिक्त महिना नाहीये, तर तो आपल्या पापाचा क्षय करण्यासाठी आणि भक्ती वाढवण्यासाठी एक सुवर्ण संधी आहे. आणि या महिन्यात केलेल्या छोटेसे सत्कर्म ही भगवान विष्णूंना प्रिय ठरतात. तर आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अधिक मासाची संपूर्ण अशी माहिती देण्याचा प्रयत्न केला आहे. माहिती तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेवट करा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.